बेस्ट सहकारी पतसंस्थेचा निकाल लागला आणि या निकालामध्ये आपण जर बघितलं तर वर्कर्स युनियनला जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि प्रसाद लाड यांच्या संघटनेने सुद्धा विजय मिळवलेला आहे. यात दारुण पराभव झालाय तो शिवसेना आणि मनसेची जी युती होती त्या पॅनलचा. संदीप देशपांडे आपल्याबरोबर आहेत या संपूर्ण मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी. संदीपजी, निकाल लागला आणि ट्विटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्याच्या माध्यमातून ठाकरे ब्रँड कसा सपशेल फेल झाला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची ही लिटमस टेस्ट आहे किंवा कामगार आमच्याबरोबर आहे म्हणजे जनता आमच्याबरोबर आहे अशा पद्धतीचे मेसेजेस सोशल मीडियावर पडताना आपल्याला बघायला मिळत आहे. खरंच ही बेस्ट सहकारी पतसंस्थेची निवडणूक मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लिटमस टेस्ट वाटते का तुम्हाला? पहिले तर सर्वप्रथम जे बेस्ट वर्कर्स युनियनचे जे निवडून आलेले सदस्य आहेत 14 जण, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. उरलेले जे 7 जण निवडून आले त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली कामगारांचं भलं होईल अशा पद्धतीने पतपेढी चालवली जाईल अशी आशा व्यक्त करतो. मुळात असं आहे की पतपेढीची निवडणूक आणि महानगरपालिकेची निवडणूक ही कधी सारखी नसते, त्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि अजून महानगरपालिकेच्या संदर्भातला निर्णय हा सन्मान्य राजसाहेबांनी करायचा आहे. नंबर 2, मला असं वाटतं हे ज्यांचं पॅनल होतं ते प्रसाद लाड असतील, प्रवीण दरेकर असतील, यांनाही माहिती आहे की मुंबई बँकेची निवडणूक, महाराष्ट्र राज्याची निवडणूक जशी सारखी नसते तशी पतपेढी आणि महानगरपालिका निवडणूक सारखी नसते. त्यामुळे लिटमस टेस्ट म्हणणं आणि हे म्हणणं या गोष्टी ठीक आहे. म्हणजे आता एक परसेप्शन तयार करण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीच्या गोष्टी होणं साहजिक आहे, हे समजू शकतो मी त्यांच्या भावना. पण त्याचा आणि याचा परस्पर काही अर्थ आहे किंवा काही संबंध आहे असं मला वाटत नाही. मुळात जर आपण ज्या बेस्टची ही पतसंस्था आहे, सहकारी पतसंस्था, त्या बेस्टची आत्ताच्या घडीला प्रचंड दुरावस्था आहे. बेस्टचा परिवहन विभाग आज चालेल की नाही चालेल, बंद पडेल का, जी दरवेळेला आपण मुंबई महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये दरवेळेला त्यांना द्यावे लागतात, अर्थसहाय्य करावं लागतं, अशा बेस्टच्या सहकारी पतसंस्थेची ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का झाली? मला वाटतं ती प्रतिष्ठेची केली गेली. आता इतक्या वर्षात तर मला कधी आठवत नाही की चॅनलने एवढं कव्हर केलेलं आहे. मुळात असं आहे की या निवडणुकीमध्ये भयंकर पैशाचं वाटप झालं, खोटी आश्वासनं दिली गेली. का पतपेढीच्या जे सभासद आहेत त्यांना सांगितलं 1.5 लाख रुपये तुमच्या अकाउंटला जमा करू, 15 लाखात तुम्हाला घरं देऊ, अशा पद्धतीची प्रॉमिसेस दिली गेली, अशा पद्धतीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. पैशाची पाकिटं पॅम्पलेटबरोबर घरी पाठवली गेली. त्यामुळे अतिशय एक परसेप्शन तयार करण्याचा मला असं वाटतं उद्देश त्याच्यामागे होता. ठीक आहे, म्हणजे विजय झाला, पण ज्यांचा विजय ज्यांना अपेक्षित होता त्यांचा तर काय विजय झाला नाही. शशांकरावांच्या पॅनलचा विजय झाला. पण एक प्रसाद लाड ज्यांना गुरु मानतात त्यांच्या गुरुचं एक वाक्य आहे, तेवढंच एक सांगतो इथे. मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना, मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बसा लेना, मैं समुंदर हूँ वापस लौट कर आऊँगा. हे युद्ध इथे संपलेलं नाही आहे, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही आहे. मला असं वाटतं हेच माझा या सगळ्यातनंच त्यांना संदेश आहे. प्रसाद लाड यांनी खरं तर फार वर्ष नाही झालेले आहेत, तसं बघितलं तर त्यांच्या युनियनला बेस्टच्या मध्ये उतरून किंवा विशेषतः कोविड काळानंतर आपण ते जास्ती ॲक्टिव्ह झालेले बघितलेले. त्यांचं एकूण कामगार संघटना आणि त्यांचे पदाधिकारी कोविड काळामध्ये भत्ता मिळवून देण्याचं काम, आता कोविड काळामध्ये जो राहिलेला थकबाकीत जो भत्ता होता तो मिळवून देण्याचं काम त्यांच्या वतीनं झालं आहे. परंतु मूळ ज्या बेस्टची ही पतसंस्था आहे ती बेस्ट आणि त्यातलं परिवहन विभाग हा इतका गर्तेत असताना आता जे काही पॅनल जिंकून आलेलं आहे त्यांच्यासमोर खूप मोठी आव्हानं आहे. मुळात बेस्ट जगली पाहिजे. बेस्टच्या मालकीचं पुढच्या डिसेंबरपर्यंत बससुद्धा राहणार नाही आहेत. मग ते कामगार आणि त्यांच्या या सहकारी पतसंस्था यांचं काय होणार? बघा, मुळात असं आहे की कामगार उरला तर पतपेढी उरेल. आज तुम्ही बघितलं तर एकही नवीन भरती ही BST झालेली नाही आहे. उलट पक्षी जे कामगार रिटायर होत आहेत त्यांच्या जागी नवीन नेमणुका झालेल्या नाहीत. मला तर वाटतं पुढच्या 5 वर्षानंतर निवडणूक पण होऊ शकत नाही, कारण सभासदच राहिले नाहीत पतपेढी, तर निवडणूक होणार कसे? कारण पतपेढीचा सभासद व्हायला तुम्हाला परमनंट कर्मचारी असणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टवरचा कर्मचारी या पतपेढीचा सभासद होऊ शकत नाही.
त्यामुळे पुढील निवडणूक होईल की नाही इथपासून शंका आहे या गोष्टींची. आता राहिली जी BSTची दुरावस्था आहे. मला असं वाटतं आता कोविडचे भत्ता त्यांनी जमा करायला लावला. इतके दिवस का नाही केला? तुमचंच सरकार होतं ना गेली 7 वर्ष. निवडणुकीसाठी प्रचंड सरकारी यंत्रणांचा गैरवापर झाला. सरकारी यंत्रणा, EOW या सगळ्या गोष्टींचा गैरवापर करून मला असं वाटतं या निवडणूक लढवली गेली. ही निवडणूक खरंच एवढी मोठी किंवा याच्यामधलं अर्थकारण एवढं मोठं आहे का की त्याच्यामध्ये EOWला आणावं लागलं किंवा त्यातले जे भ्रष्टाचार गेल्या काही वर्षातले आहे ते खरं तर एरवीही आणणं अपेक्षित होतं, ते निवडणुकीच्या तोंडावर आणण्यामागे सुद्धा राजकारण आहे? मला असं वाटतं पूर्ण राजकारण केलं गेलं या पतपेढीच्या निवडणुकीचं. मुळात पतपेढीची निवडणूक एवढी प्रेस्टिजियस का झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शेवट 2 युनियन एकत्र होऊन नेहमी लढवतात ना निवडणूक. ही काही पहिल्याच वेळ नाही आहे की बाबा शिवसेनेची कामगार सेना आणि मनसेची कामगार सेना ही एकत्र होऊन निवडणूक लढते. त्याच्या आधी लढवलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं याला अननेसेसरी हाईप देण्यात आला असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीशी तुलना केली जाते. त्याच्या पूर्वीचं आता याच्यातून जनतेच्या मनात नेमकं काय आहे ते कळेल. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मराठी मुद्द्यावर जे एकत्रित येणं झालं त्याच्यावरून जी एक वातावरण निर्मिती झालेली होती, त्या वातावरण निर्मितीचा परिणाम हा महानगरपालिकेच्या निवडणुकीवर सुद्धा होईल. आणि 2 भाऊ जर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकत्रित आले तर त्यांना घवघवीत यश मिळेल अशी एक जी मोठी चर्चा सुरू होती, त्या चर्चेला आजच्या या निकालामुळे खीळ बसेल का? मला असं वाटतं की ही अतिशय छोटी निवडणूक होती पतपेढीची. 12,000 सदस्य त्याचं वोटिंग करतात. महानगरपालिका हा ऑलटुगेदर डिफरंट बॉल गेम आहे. त्याची आणि याची आपण अशी तुलना करणं योग्य ठरणार नाही. त्या निवडणुकीचं काय, महानगरपालिकेच्या निवडणुकीचं काय, त्या संदर्भामध्ये पुढचे काय पाऊल उचलले जात आहेत? मी जसं प्रश्न तुम्हाला आत्ता विचारला की जरी या 2 निवडणुका वेगळ्या असल्या तरी लिटमस टेस्ट 2 भावांच्या एकत्रित येण्याचा लिटमस टेस्ट याला मानलं जात होतं, त्याचा परिणाम होईल असं मानलं जात होतं. आता त्याचा नकारात्मक परिणाम होईल का? म्हणजे 2 ठाकरे एकत्रित येणारे ते दूर होतील का? मला वाटत नाही याच्यात कुठला परिणाम नकारात्मक सकारात्मक याचा काही परिणाम होईल असंच मुळात मला वाटत नाही. उरला विषय महानगरपालिकेच्या निवडणुकाचा, त्याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय राजसाहेब योग्य त्या वेळी घेतील. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होतं संदीप देशपांडे ज्यांचं इथं स्पष्ट असं म्हणणं आहे की महानगरपालिकेची निवडणूक आणि बेस्टची सहकारी पतसंस्थेची निवडणूक या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळे विषय. 12,000 कामगारांची तुलना 2 कोटी मुंबईकरांशी करता येणार नाही असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. वेळेने सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.